नमस्कार. आज आपण जरा हिमाचल प्रदेशातील मेडिकल ॲडमिशन्सबद्दल बोलणार आहोत. हो, म्हणजे MBBS, BDS आणि आयुष कोर्सेस जसं BAMS, BHMS वगैरे. बरोबर. याची सगळी माहिती आपल्याला अटल वैद्यकीय आणि संशोधन विद्यापीठ म्हणजे AMRU हिमाचल प्रदेश यांच्या माहितीपत्रकातून मिळाली आहे. हो. तर आपला प्रयत्न राहील की ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजावून सांगावी. नक्कीच. जे विद्यार्थी हिमाचलमध्ये जाऊन शिकायचं स्वप्न बघतायत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. तर हिमाचलमध्ये बहुतेक मेडिकल प्रवेशाचं नियंत्रण हे AMRU करतं, बरोबर? हो, अगदी. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर नीट UG परीक्षा. ती उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. पात्रतेचे निकष काय आहेत नीटसाठी? खुल्या वर्गासाठी कमीत कमी 50% हवेत. ओके. राखीव प्रवर्गांसाठी म्हणजे SC, ST, OBC साठी 40% आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 45% लागतात. अच्छा. आणि हे निकष MBBS, BDS, BAMS आणि BHMS या सगळ्यांसाठी लागू आहेत. BUMS बद्दल सध्या माहिती नाहीये त्यांच्याकडे. ठीक आहे. म्हणजे नीटचा स्कोर इथे खूप महत्वाचा ठरतो. आता कॉलेजेस कोणती आहेत तिथे आणि जागा कशा विभागल्यात? सरकारी, खासगी? हो, दोन्ही प्रकारची कॉलेजेस आहेत. MBBS बद्दल बोलायचं झालं तर 6 सरकारी मेडिकल कॉलेज आहेत. 6? कोणती? शिमला, टांडा, नाहन, मंडी, चंबा आणि हमीरपूर. प्रत्येकी 120 जागा आहेत, म्हणजे साधारण 720 सरकारी जागा झाल्या. आणि एक खासगी कॉलेज आहे MMC म्हणून कुमारहट्टी, सोलनमध्ये. तिथे 150 जागा आहेत. ओके. आणि BDS साठी? BDS साठी शिमलामध्ये एकच सरकारी कॉलेज आहे, 75 जागा, आणि 3 खासगी आहेत, सुंदरनगर, नालागड आणि पाउंटा साहेब इथे. अच्छा. आणि आयुषचं काय? BAMS, BHMS? BAMS साठी पण एक सरकारी कॉलेज आहे, पपरोला इथे 60 जागा आणि 3 खासगी कॉलेजेस आहेत. आणि BHMS साठी सध्या एक खासगी कॉलेज आहे सोलनमध्ये, 75 जागा आहेत तिथे. बरं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जागा वाटप. हे कोटा सिस्टीम काय आहे नक्की? यात खूप जणांचा गोंधळ होतो. हो, खरंय. मुख्यत्वे 3-4 प्रकारचे कोटा असतात बघ. पहिला म्हणजे स्टेट कोटा. यात सरकारी कॉलेजच्या 85% जागा येतात आणि खासगी कॉलेजच्या 50% जागा. ओके. यासाठी पात्रता काय? यासाठी तुम्ही एकतर 12वी हिमाचलमधून केलेली असावी किंवा तुम्ही बोनाफाईड हिमाचली म्हणजे तिथले मूळ रहिवाशी असावेत. अच्छा. यात परत SC, ST, OBC, EWS, अपंग, संरक्षण दलातील पाल्यांसाठी वगैरे आरक्षण पण असतं. ठीक आहे. हा झाला स्टेट कोटा. दुसरा कोणता? दुसरा आहे मॅनेजमेंट कोटा. हा फक्त खासगी कॉलेजेसमध्ये असतो, उरलेल्या 50% जागांसाठी. याची खासियत म्हणजे यासाठी भारतातला कोणताही नीट पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतो. अच्छा. म्हणूनच हिमाचलला ओपन स्टेट म्हणतात वाटतं. अगदी बरोबर. महाराष्ट्रासारख्या इतर राज्यांतूनही अनेक विद्यार्थी इथे येतात याच कोट्यामधून. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. काय? याची फी खूप जास्त असते, स्टेट कोटापेक्षा बरीच जास्त. ओके. म्हणजे संधी आहे पण खर्चिक आहे. अजून कोणता कोटा? तिसरा आहे NRI कोटा. हा सरकारी आणि खासगी दोन्हीकडे असतो. आणि चौथा म्हणजे ऑल इंडिया कोटा. हा तर MCC मार्फत होतं ना? हो, बरोबर. सरकारी कॉलेजमधल्या 15% जागा या कोट्यातून भरल्या जातात आणि त्याचं काउन्सिलिंग केंद्र सरकारची MCC करते. बरं. म्हणजे कोटा पद्धत आता बऱ्यापैकी स्पष्ट झाली. आता प्रत्यक्ष प्रक्रिया कशी असते? अर्ज कधी आणि कुठे करायचा? सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. MROची वेबसाईट आहे www.mruhp.ac.in. तिथे सगळं होतं. अर्ज साधारणपणे जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होतात, नीट निकालानंतर. फी किती असते अर्जाची? साधारणपणे 2,000 रुपये जनरल, OBC, EWS आणि NRI साठी आणि 1,000 रुपये SC, ST, दिव्यांग उमेदवारांसाठी. ओके. अर्ज भरल्यावर पुढे काय? मग त्यांची गुणवत्ता यादी लागते आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो, चॉईस फिलिंग. म्हणजे कॉलेजेस आणि कोर्सचे ऑप्शन्स भरायचे. हो. तुम्हाला कोणता कोर्स हवाय, कोणतं कॉलेज हवंय, कोणत्या कोटातून हवंय याचे प्राधान्यक्रम द्यावे लागतात. हे खूप काळजीपूर्वक करायला हवं. त्यानंतर मग साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राऊंडनुसार जागा वाटप होतं. म्हणजे पहिला राऊंड, दुसरा, तिसरा आणि मग शेवटी स्ट्रे वेकेन्सी राऊंड. आणि जागा मिळाली की मग जे कॉलेज मिळालं आहे तिथे जाऊन तुम्हाला मूळ कागदपत्र जमा करावी लागतात, फी भरावी लागते आणि मेडिकल चेकअप करावं लागतं. दिलेल्या वेळेत हे सगळं पूर्ण करावं लागतं. ओके.
पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर काही टोकन फी वगैरे असते का? हो, काही वेळा तशी अट असू शकते. ते त्या वेळेसच्या नियमांवर अवलंबून असतं. आता खर्चाबद्दल बोलूया. सरकारी आणि खाजगीमध्ये किती फरक असतो? खूप मोठा फरक आहे. सरकारी कॉलेजेसची फी खूपच कमी आहे. म्हणजे MBBSची वार्षिक फी साधारण 60,000च्या आसपास असेल. फक्त 60,000? हो, शिक्षण शुल्क. BDS आणि BMSची तर अजून कमी आहे. पण वसतिगृहाचा खर्च वेगळा असतो. तो साधारण 24,000 प्रतिवर्ष असतो. अच्छा. आणि खाजगी? खाजगीचं बोलायचं तर खूपच जास्त. म्हणजे स्टेट कोट्यातून जरी खाजगी MBBS कॉलेजमध्ये घेतलं तरी वर्षाला 14-15 लाख रुपये फी आहे. बापरे. आणि मॅनेजमेंट कोट्यातून तर ती 18 लाखांपर्यंत जाते, फक्त शिक्षण शुल्क. म्हणजे खूपच महाग आहे. काही सवलत वगैरे असते का? हो, जे BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे विद्यार्थी आहेत किंवा 40% पेक्षा जास्त दिव्यांग आहेत, त्यांना शिक्षण शुल्कात सवलत मिळते. हे महत्वाचं आहे. आणि राहण्याची सोय? हॉस्टेलबद्दल काय सांगाल? बहुतेक सगळ्याच कॉलेजेसमध्ये वसतिगृहाची सोय आहे. त्याचा खर्च वेगळा असतो, जसं मी मगाशी सांगितलं. आणि तिथलं विद्यार्थी जीवन कसं असतं, विशेषतः रॅगिंग वगैरे? हिमाचलमध्ये रॅगिंग विरोधात खूप कडक कायदा आहे, 2009 पासूनचा. अच्छा. हो. जर कोणी दोषी आढळलं तर निलंबन, दंड, अगदी कॉलेजमधून काढून टाकण्यापर्यंत कारवाई होऊ शकते. त्यामुळे ॲडमिशनच्या वेळीच विद्यार्थी आणि पालकांकडून तसं प्रतिज्ञापत्र लिहून घेतात. म्हणजे त्या बाबतीत काळजी घेतली जाते. हो, नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथलं वातावरण. हिमाचल म्हटलं की निसर्गरम्यता आलीच. त्यामुळे अभ्यासासाठी एक शांत आणि वेगळं वातावरण मिळतं. हो, ते तर आहेच. एकंदरीत हिमाचलमध्ये मेडिकलला जायचं तर नीटमध्ये चांगली रँक हवी, कोटा नीट समजून घ्यायला हवा, अर्ज प्रक्रिया वेळेत आणि बरोबर करायला हवी आणि खर्चाचा अंदाज घ्यायला हवा. अगदी बरोबर. आणि ओपन स्टेट असल्यामुळे बाहेरच्या विद्यार्थ्यांना संधी आहे, पण मॅनेजमेंट कोट्यातून ती जरा खर्चिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून जाणारे विद्यार्थी बहुतेक मॅनेजमेंट कोट्याचा विचार करतात किंवा मग खूप चांगली रँक असेल तर ऑल इंडिया कोट्यातून सरकारी कॉलेजमध्ये प्रयत्न करतात. बरोबर. प्रत्येक टप्प्यावर खूप काळजी घ्यावी लागते, विशेषतः डॉक्युमेंट्स आणि चॉईस फिलिंग करताना. एक छोटीशी चूक पण महागात पडू शकते. नक्कीच. तर आजच्या चर्चेतून हिमाचलमधल्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेचं चित्र बरंच स्पष्ट झालं असेल अशी आशा आहे. हो. जाता जाता एक विचार मनात येतोय. गुणवत्ता आणि खर्च या पलीकडे जाऊन हिमाचलचं जे भौगोलिक आणि सामाजिक वातावरण आहे त्याचा तिथल्या विद्यार्थ्यांच्या एकूण जडणघडणीवर, त्यांच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होत असेल. हां, खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तेथील अनुभव नक्कीच वेगळे असणार. बरोबर. चला, पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयासह.